नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजचा व्लॉग आहे गाव विशेष। मध्यंतरी मी माझ्या मामाच्या गावाला गेलेले। माझ्या कझनचं लग्न होतं, सो ते अटेंड केलं। पण त्यावेळी मला अनुभवायला मिळाली ती म्हणजे गावची दिंडी। कार्तिकी एकादशी निमित्त आळंदीला जायला वेगवेगळ्या गावातून खूप साऱ्या दिंड्या निघतात। या दिंड्यांना अनेक गावची मंडळी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण उपलब्ध करून देतात। त्या घरांमध्ये एक घर आहे माझ्या मामाचं। हे लोक दरवर्षी कार्तिकी एकादशी निमित्त येणाऱ्या दिंडीला सकाळचा नाश्ता व दुपारचं जेवण देतात। ह्या व्लॉगमध्ये मला तो ग्लिम्स कॅप्चर करता आला, ह्याचा मला खूप जास्त आनंद आहे। आणि तसंच बघायला मिळाली ती काळ भैरवनाथ यात्रा। आमच्या गावी काळ भैरवनाथाचं मोठं मंदिर आहे। तिथे देवजन्म, कीर्तन आणि मंदिराला सुंदर आरास बघायला मिळते। मी खूप लकी होते की मी ह्या वर्षी गावी होते आणि मला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या। आणि आय होप या व्लॉगमधून तुम्हालाही त्या गोष्टी अनुभवायला मिळते। सो लेट्स गो। माझ्या मावस बहिणीच्या लग्नाचा पुरेपूर आनंद घेतला आम्ही। दॅट्स माय मावशी। नवरी बाई पण जाम खुश होती। हळदीवर फुलांनी यांची नावं लिहिताना खूप मजा आली। फुलांनी हळदीचा साज खूप सुंदर झाला होता। ही सुरुवात आहे दिंडीची। दिंडीत अनेक महिला ही तुळस डोक्यावर घेऊन चालतात। त्याच घराला मान द्यावा म्हणून घरातल्या महिलाही ही तुळस डोक्यावर घेऊन चालतात। माझ्या मामीने सुद्धा तुळस डोक्यावर घेतली होती। या वारकऱ्यांचा जितका सन्मान करावा आणि जितकं ह्यांच्या पाया पडावं तितकं कमीच आहे। वारकऱ्यांसाठी अतिशय सुंदर आणि अशी गोड अशी सेवा या ठिकाणी दिली जाते। त्याबद्दल शंकर स्वामी पायदिंडी सोहळा आणि सोहळ्यातील सर्व वारकरी या सर्वांच्या वतीनं सन्माननीय आपले दत्तूनाना भोर आणि नाना पाटील भोर यांच्या या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना 22-48 लाख शुभेच्छा देतो। त्याचबरोबर मी शंकर स्वामींच्या चरणी, माऊलीच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या या अन्नदात्यांना अन्नदाता सुखी भव आणि त्याचबरोबर त्यांना उदंड असं आयुष्य मिळू दे आणि भरपूर अशी संपत्ती मिळू दे आणि त्या संपत्तीचा वापर पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शंकर स्वामी महाराज की जय। वारीत कोणताच माणूस मोठा लहान नसतो, सगळे एक समान असतात आणि सगळे एकमेकांच्या पाया पडतात। आळंदीपर्यंतचं अंतरही ह्या लोकांना कमी वाटतं। खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी,
जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. आळंदी बरं आहे ना मग हे पडलायच आहे दिंड्या सुट्ट्या कारण की सवय लागलेली आहे. मला एक किंगफिशर दिसलेला माहिती. काढते ना धरून काढ तिच्या येसनेला धरा हळूहळू. अगं अगं फटका देऊ का म्हणा फटका खाते ना. खाऊ दे नको हे करू बाळा, जाऊ दे. हा तसं धर, फक्त हात लाव. नको लावायला राहू दे. काढला मी फोटो. गावची हवा, माती, परिसर इतकं सुंदर असतं. ह्या आहेत माझ्या मम्मीच्या आत्या. वयवर्ष 98, पण त्यांचा उत्साह इतका आहे की विचारता सोय नाही. नको मम्मी ऐसा बच्चा ठेवून द्यायला आतमध्ये. पोच दे किती बघते वरून खावायला येतं तू उद्या सुट्टीचे खाली यायचे रे. नाही मम्मीला आवडते ही मम्मी. ही आमच्या गावची काळभैरवनाथ यात्रा. असं म्हणतात की देव जन्माच्या वेळेस हा त्रिशूळ स्वतःच हालायला लागतो. तर ही होती माझ्या गावची सहल. मच नीडेड अँड मच प्रोलॉंग्ड अशी मला जी रेस्ट हवी होती ती मला गावाला जाऊन मिळाली. आणि खरंच जर शांती आणि सुखद वातावरण हवं असेल तर अधूनमधून गावाला गेलं पाहिजे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या गावाला जाऊन अशा अनेक छोट्या मोठ्या फेस्टिव्हिटीज अटेंड करायला हव्यात, कारण त्यामध्ये खूप जास्त मजा असते. तर तुम्हाला ही चित्रनिशी आवडली असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय गाईज.